सदूर कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे इयत्ता 8वी साठी चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट। मागील वर्षी इयत्ता 7वी मध्ये आपण सरळ व्याज पाहिलं होतं। सरळ व्याजाचे सूत्र होतं पी सरळ व्याज बरोबर PRN मल्टिप्लाय होते आणि अपॉन 100। अशा प्रकारे आपण सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट आपण मागच्या वर्षी पाहिला होता। आता याच्यामध्ये मागच्या वर्षी आपल्या सगळ्या टर्म काय होत्या? पी म्हणजे काय? प्रिन्सिपल। पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, काय म्हणतो आपण याला मराठीत? मुद्दल। आर म्हणजे दर, रेट, इंग्लिश मध्ये रेट आणि मराठीत दर, व्याजाचा दर। आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ इयर्स, मराठीत कालावधी म्हणू शकतो आपण त्याला, कालावधी। आता हे PRN आपल्याला ऑलरेडी फॅमिलियर होते। त्याच्याच पुढे आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं। चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे, चक्रवाढ व्याजामध्ये आपल्याला डायरेक्ट चक्रवाढ व्याज कॅल्क्युलेट करता येत नाही, काढता येत नाही। त्यासाठी आपल्याला आधी रास काढून घ्यावी लागते। हा ए म्हणजे काय आहे तर रास आहे, अमाऊंट म्हणतो आपण त्याला। अमाऊंट म्हणजे एकूण किती, त्याला मराठीत म्हणतात रास। बर, आणि CI म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच चक्रवाढ व्याज। बर, हे सगळे तुम्हाला याचे म्हणजे PRNA हे सगळे कळाले। सूत्र आहे ए बरोबर P कंसात 1 अधिक R भागिले 100 कंस पूर्ण आणि कंसाचा N वा घात। N वा घात म्हणजे काय? जेवढे वर्ष दिले असेल तेवढा घात। बर, आता याच्यामध्ये आपण एवढं काढून झालं की आपलं चक्रवाढ व्याज येत नाही, तर आपली मूळ रक्कम येते। मग आपल्याला फक्त व्याज विचारलं असेल तर आपल्याला काय करायला लागतं? चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल, हा आपलं चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे। म्हणजे CI इज इक्वल टू A मायनस P म्हणजे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल। बरोबर। आता इथे मी 2-3 गणित दिलेत, कालही आपण बरेच गणित पाहिलेत। तर आज मी यातले पॉइंट वाला जे गणित आहे, तुम्हाला पॉइंटचा ऑलरेडी फोबिया असतो, खूप जणांना पॉइंटचं कॅल्क्युलेशन कळत नाही, काय करावं काय नाही करावं। तर मी आज हे पॉइंटचं गणित आपण सोडून पाहूया। गणित सोपं आहे। आता याच्यात वर्ड प्रॉब्लेम जरी आला तरी आपण याच्यामध्ये काय केलं पाहिजे की आपल्याला कळालं पाहिजे की रास ही म्हणजे पी हा नेहमी रुपयांमध्ये असतो, दर हा नेहमी पर्सेंटेज मध्ये असतो, आणि नंबर ऑफ इयर म्हणजे कालावधी हे नेहमी वर्षांमध्ये दिले असते, इयर्स मध्ये असतात। याच्यावरून आपण जरी वर्ड प्रॉब्लेम आला तरी त्याच्यावर आपण दिलेली माहिती काढू शकतो। इथे ऑलरेडी वर्ड प्रॉब्लेम नाहीच आहे, वर्ड प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। इथं मुद्दल आहे 6000, दर आहे 6.5%। पर्सेंट म्हणजे अर्थ काय होतो? म्हणजे इथं PCPA म्हणजे काय? पर एन्युम पर इयर। PCPA पर्सेंट पर एनम म्हणजे दर साल, दर शेकडा, असा त्याचा अर्थ होतो PCPA चा। तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये PCPA दिलं असतं, पण अशा या गणितामध्ये डायरेक्ट तुम्हाला सांगतात की किती दर आहे तर 6.5%, आणि नंबर ऑफ इयर्स म्हणजे वर्ष किती आहे? 3। काय दिलंय ते लिहून घेतलं। काय काढायचंय तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं, चक्रवाढ व्याज बरोबर किती, हे आपण दिलेली माहिती आणि काय काढायचं ते लिहून घेतलं। आता आपल्याला सगळ्यात प्रथम काय करायचंय की आपल्याला सूत्र लिहायचे। कशाचं? अमाऊंट इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेज टू N। ओके, म्हणजे रास बरोबर मुद्दल कंसात 1 अधिक R भागिले 100 कंस पूर्ण आणि कंसाचा N वा घात। आता इथं आपण काय करूयात? बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह आलं पाहिजे। हे सूत्र लिहून झालं आपलं। आता P म्हणजे किती? 6000, एक सूत्रातलेच, दर किती आहे? 6.5, आणि सूत्रातले 100 तसेच, N वा घात म्हणजे किती वेळा? 3 वेळा। आता इथे तुम्हाला पॉइंट कळत नाही, समजा आपण असं समजू की पॉइंट कळत नाही, मग आता हे पॉइंटचे कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आपण पॉइंट कन्वर्ट करू। तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन शिकवताना पण सांगितलं 6.5 म्हणजे किती? 65/10। मग आपण काय करणार? ह्या 6.5 च्या ऐवजी 65/10 कुठून आले?
पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे एकावर एक शून्य. बघा आता अशा प्रकारे आपण काय करू, सबस्टिट्यूट करून घेऊ म्हणजे आपलं गणित थोडस सोपं होईल. पॉईंट निघून जाईल. इथं काय केले मी 65 घेतले आणि खाली 100 होते, त्याच्या शेजारी काय आले 10 आले, रेज टू 3. आता बघा इथं आपण अजून कमी करू शकतो गणिताला. कसं, तर तुम्हाला 5ची कसोटी जर माहिती असेल तर 5च्या कसोटीनुसार 65 आणि 100 याला 5ने पूर्ण भाग जातो. मग आता याला 5ने जर पूर्ण भाग दिला 65ला तर 5 1 जा 5 आणि 5 3 जा 15 म्हणजे 13च्या पाड्यामध्ये 5 नंबरला 65 आहे आणि 20च्या पाड्यामध्ये 5 नंबरला 100 आहे. म्हणजे आपण याला 5ने डिवाइड केलं. बघा नॉर्मली मुलं काय करतात, असं करतात मागे जाऊन 5 1 5. मग एवढं करायला आपण ओरली पण आपल्याला डिव्हिजन जमलं पाहिजे. 5 3 जा 15. ओके, हे आले 13. आता खाली 20ला याला डिवाइड करताना 100ला डिवाइड करताना पण तसंच बघा 5 2 जा 10. हा 0 वरून आलेला आहे, सोडून चालणार नाही. 5 0 0. आता रिमाइंडर 0 आणि आन्सर 20 म्हणजे इथे किती आले 20. बरोबर. ज्याला असं तोंडी कॅल्क्युलेशन जमत नाही त्यांनी मागे जाऊन रफ वर्क मध्ये करून बघायचं की किती उत्तर येतं. आणि मी कसं ओळखलं, 5नेच भाग जातो, कारण 5ची कसोटी मला म्हणजे माहितीये की बाबा एकक स्थानी जर 0 किंवा 5 संख्या आल्या तर 5ने पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जाणाऱ्याच संख्या त्याला आपण कमी करू शकतो. अदरवाईज एका पाड्यात नसतील किंवा कोणत्याही म्हणजे त्याला काय म्हणतो आपण जोडमूळ संख्या असतील किंवा दोन्हीतलं एकच कॉमन डिवायझर असेल तर आपण त्याला कमी करू शकत नाही आहे. त्याच्यात आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. बरोबर. आता बघा इथपर्यंत आपलं आलंय. आता इथे खाली काय राहिले 20 गुणिले 10 म्हणजे 200 राहिले. सगळ्यात पहिले कंचे भागू बेव नुसार आपल्याला काय करायचंय, आधी आपल्याला ब्रॅकेट सोडवायचंय. सगळ्यात पहिले गुंता सोडवायचं की ना, आपल्याला गणित सोडवायचंय म्हणजे सगळ्यात प्रथम ब्रॅकेट सोडवायचं. पण ब्रॅकेटमध्ये गेल्यावर आतमध्ये पण काय दिसतंय, एक पूर्ण संख्या आहे आणि एक अपूर्णांक आहे. म्हणजे एक घोडा आहे आणि एक गाढव. याला पहिले सेम करायला लागेल. सेम करण्यासाठी आपण काय करणार, तिरकस गुणाकार. आता इथे 200 कुठून आले, तर हे 20 आणि हे 10 होते. 20नी 10 गुणलं उत्तर किती आलं 200. बर, आता हा एक पूर्ण आहे आणि 13/200 म्हणजे 13/200 अपूर्णांक आहे. आपल्याला काय करायला लागेल पूर्ण करण्यासाठी, 200 1 जा 200, 200 1 200 अधिक 13 आणि भागिले 200. आता झाला याचा डिनॉमिनेटर सेम. आता कंस आपला सुटत आला. आता फक्त ऍडिशन राहिली. काय राहिले 6213 अपॉन 200 आणि किती वेळा लिहायचंय हा 3 वेळा. आता काय करणार आपण बघा 6000 ब्रॅकेट सोडवलाय आपण 213 भागिले 200, 213 भागिले 200 आणि 213 भागिले 200 म्हणजे आपण हे किती वेळा लिहिलं, 3 वेळाच का लिहिलं, कारण 3 वर्ष होते. इथपर्यंत सगळ्यांना कळालं. आता परत कॅल्क्युलेशन करायचं, कारण हे खालचे सगळे आपल्याला जेवढे कमी करता येईल तेवढे करायचे. बघा आता हे 200 आपण 3 वेळा लिहिले की नाही, यातले 2 शून्य यातले 2 शून्य कट झाले, यातला 1 शून्य आणि यातला 1 शून्य कट झाला. हा 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6 झालं. बरोबर. आता वरती काय राहिलं 3 मल्टिप्लाय बाय 213 213 आणि 213 अपॉन खाली काय राहिलं हे 20 आणि हे 200. बरोबर ना. हा 4000 राहिले. मग किती राहिले, हा 20 आणि हे 200 म्हणजे हे 3 0 तसेच आणि 2 2 जा 4 इथपर्यंत राहिलं. आता बघा आता काय करायचं, याला आता आपण हे 3नी 4000ला भाग जाणार नाही, हे 200 पण आपल्याला सगळं काय करायला लागेल कॅल्क्युलेशन करून बघायला लागेल. म्हणजे आता बघा मागच्या पानावर जायचं रफ वर्क मध्ये 213 मल्टिप्लाय बाय 213 नॉर्मल 3 डिजिट बाय 3 नी 3 ला मल्टिप्लाय करायचं. 3 3 जा 9, 3 1 जा 3, 3 2 जा 6. याच्या बरोबर टेन्स बरोबर मल्टिप्लाय करताना 0. आता 1 नी कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं आन्सर काय येणार 3 1 जा 3, 1 1 जा 1 आणि 2 1 जा 2 म्हणजे हीच संख्या येणार होती परत. आता इथं 100 प्लेसला मल्टिप्लाय करताना 2 0 स्टेपचा 0 म्हणतो किंवा काही जण कशी क्रॉस मारतात, क्रॉस मारा 0 ल्या काही फरक पडत नाही. 3 2 जा 6, 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. आता हे 213 आणि 213 आपण मल्टिप्लिकेशन केले, याचं आन्सर आलंय 45,369. आता ऑलरेडी अजून एक 213 बाकी आपला. आपण काय करू 213 नी याला परत मल्टिप्लाय करू. 9 3 जा 27, 2 कॅरी ओव्हर. 6 3 जा 18, 18 प्लस 2 20, 2 कॅरी ओव्हर. 3 3 जा 9, 9 प्लस 2 11, 1 कॅरी ओव्हर. 5 3 जा 15, 15 प्लस 1
16 1 कॅरीवर. 4 3 जा 12 12 प्लस 1 13. आता एक कॅरीवर आपण पुसून टाकू म्हणजे पुढच्या आपल्याला लिहायला बरं पडतं. आता इथं स्टेपचं 0 याच्याबरोबर मल्टिप्लाय करताना मग अशी सांगितलं एकनी कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तोच नंबर आहे, फक्त इथं स्टेपचा 0 आपण ऍड केला, उरलेला नंबर तसाच लिहूया. ओके. आता पुढे ह्या 100 प्लेस बरोबर मल्टिप्लाय करतो म्हणून 2 0 किंवा 2 क्रॉस. बरोबर. आता 2 याला मल्टिप्लाय करायचं. 9 2 जा 18 1 कॅरीवर. 6 2 जा 12 प्लस 1 13 1 कॅरीवर. 3 2 जा 6 प्लस 1 7. 2 5 जा 10 1 कॅरीवर. 4 2 जा 8 प्लस 1 9. आता करायची ऍडिशन. फक्त कॅल्क्युलेशन जास्त आहे, बाकी याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये. 1 प्लस 6 7 7 प्लस 8 15 1 कॅरीवर. 6 प्लस 3 प्लस 3 12 प्लस 1 13. 3 प्लस 5 8 15 16 1 कॅरीवर. 6. एवढं आन्सर आलं. पण आपलं अजून संपलं नाही ना वर. हे तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं पण हा 3 राहिला ना अजून. ह्या 3 ला पण काय करायला लागेल, पुन्हा मल्टिप्लाय करायला लागेल. बघा 7 3 जा 21 9 3 जा 27 27 प्लस 2 29 2 कॅरीवर. 5 3 जा 15 15 प्लस 2 17 3 3 जा 9 प्लस 1 10 1 कॅरीवर. 6 3 जा 18 प्लस 1 19 1 कॅरीवर. 6 3 जा 18 प्लस 1 अगेन 19 1 कॅरीवर. 9 3 जा 27 27 प्लस 1 28. एवढं आन्सर आलं. आता आपल्याला काय करायचं, याला 4000 ने डिवाइड करायचे. बरोबर. किती डिवाइड करायचे? 28990791. बरोबर लिहिलाय मी नंबर? बरोबर लिहिलाय. आता याला आपल्याला 4000 ने डिवाइड करायचे. तुम्हाला 4000चं टेबल येत नाही समजा, पण 4चा तर येतो ना. 4चा टेबल येतो ना सगळ्यांना. 4च्या टेबल मध्ये काय करायचं आपल्याला, मी हे पुसून टाकते. डिव्हिजन सांगते तुम्हाला, काही घाबरायचं नसतं डिव्हिजनला. डिव्हिजन एकदम सोपी गोष्ट आहे. डिव्हिजन मध्ये आपण काय करतो, कमी कमी करतो. 4चा टेबल येतो मला 4 8 12 16 20 24 28 32 36 आणि 40. आता हा 4000चा करायचा की नाही, मग याच्या पुढे फक्त काय करायचे मला, 3 3 शून्य मांडायचे. बरोबर. म्हणजे माझा कितीचा टेबल झाला हा. मी तुम्हाला नेहमी काय सांगते की भागाकार करताना टेबल समोर पाहिजे, म्हणजे आपल्याला कंपॅरिझन तुलना करायला सोपं पडतं. झाला हा 4000चा टेबल. एक अर्ध्या सेकंदात म्हणजे 30 सेकंदात टेबल आपला तयार झाला, कारण आपला 4चा टेबल येत होता आणि फक्त आपण पुढे 3 3 0 लिहिले. बर. आता 4च्या टेबल मध्ये 2 येणार नाही, 28 येणार नाही, 299 येणार नाही. एका वेळी किती नंबर घ्यायला लागणार, 4. पण हे 4 नंबर सुद्धा 2899 होतात, म्हणजे हे पण आपल्याला चालणार नाही. एका वेळी आपल्याला किती नंबर घ्यायला लागणार, 5. म्हणजे 28,990. हा चेक करायचा पाड्यात आहे का, हा आहे 28, पण हा नाहीये. मग आता 28,000 मोठे आहे का हा मोठा, हा नंबर मोठा. म्हणजे हा कितीचा आहे, 4 7 जा म्हणजे 4007 जा 28000. सबट्रॅक्शन करायची. 0 9 9 8 - 8 0 2 - 2 0 इथपर्यंत आलं 990. आता एका वेळी एक नंबर, इथून पुढे सगळे एका वेळी एकच घ्यायचा. एका वेळी 2 किंवा 3 नंबर घ्यायचे नाही, एका वेळी एक. हाच नियम आहे भागाकाराचा, की पहिल्या वेळेस आपण पाड्यात नसेल तर 4 4 5 5 संख्या पण घेऊ शकतो, पण पुढच्या प्रत्येक वेळेस एका वेळी एक, 1 ऍट अ टाइम, एका वेळी एक. बरोबर. 7 खाली आले. आता इथं काय झालं, 9907 झालं. बरोबर. आता 9907 पेक्षा लहान संख्या 8000 आहे. किती नंबरला, 2 नंबरला. 8000 आहे. सबट्रॅक्शन करायचं. भागाकार करताना आपण वजाबाकी करतो, वजाबाकी नीट करायची डोळ्यात तेल घालून. 9 - 8 1. आता एका वेळी एक, हा 9 खाली आला. आता हे झाले 19,079. बरोबर. आता 19,079 पेक्षा लहान संख्या 20,000 नाही चालणार. कोण चालेल, 16,000. म्हणजे किती नंबरला आहे, 4 नंबरला. इथे लिहिले आपण 16,000. 9 - 0 9 7 - 0 7 0 - 0 0 9 - 6 3 1 - 1 0. आता एका वेळी एक खाली आला हा 1. आता इथे आले 30,791. 30,000 पेक्षा लहान संख्या 32 नाही चालणार. 32 कसं चालेल, मोठी होईल ना. 28 चालेल, पण किती वेळ नंबरला आहे, 7 नंबरला. 28,000. वजाबाकी करायची. बघा गणित मोठं आहे फक्त हनुमानाच्या शेपटीसारखं, पण अवघड मात्र नाही.
कट कट. इथं किती आले 2, इथं 10, 10 - 8 2, 2 - 2 0. संपलं. आता वरचे सगळे नंबर संपलेले आहेत. आता काय वेळ आली आहे कृष्णा, कशाची वेळ आली आता? पॉइंट द्यावा लागेल आपल्याला, स्टेपचा 0 घ्यायला लागेल बरोबर. एका वेळी 1 0. इथं पण तशी एक संख्या आपण खाली घेतो तसा एका वेळी 1 0 घ्यायचा. आता हे परत झाले 27,910. 28 चालणार नाही. आता काय घ्यायला लागेल 6 घेतले. किती आले 24,000. 0 - 0 0, 1 - 0 1, 9 - 0 9, 7 - 4 3 आणि 2 - 2 0. परत एक स्टेपचा 0. आता आले 39,000. किती आले 39,100. आता 39,100 पेक्षा लहान संख्या 36,000 आहे. किती नंबरला आहे 9 नंबरला. मग किती घेतले 36,000 घेतले. 0 0 1, 9 मधून 6 गेले 3, 3 मधून 3 गेला 0. परत 0 स्टेपचा. आता किती आले 31,000 आले. 31,000 म्हणजे हा नाही चालणार, हा पण नाही चालणार. मग लहान कोण आहे 7 जा. किती आले 28,000 बरोबर. आता 0 0 0, 1 मधून 8 जाणार नाही. इथं 2, इथं 11. 11 - 8 3, 2 - 2 0. आता बस एवढंच करायचं कॅल्क्युलेशन, याच्यापेक्षा जास्त करायचं नाही. का बरं एवढंच करायचं? पॉइंट नंतर 3 संख्या 7247.697. हा काय आला तुमचा अमाऊंट आली. हा आता याच्यानंतर का बघा, ही संख्या जर मोठी असेल तर आपण आतल्या संख्येमध्ये काय करतो, एकनी पॉइंट वाढवतो. हा आपला राऊंड फिगर मध्ये काय होणार आहे 70 होणार आहे. किती होणार आहे 70. बघा मी मुद्दामून 3 संख्येपर्यंत केले. 7 किंवा 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या आली पुढची. आता हे रुपये म्हणजे आपल्याला 2 पॉईंट पर्यंत करणं आवश्यक आहे. इथं 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या आली तर आपण अलीकडच्या एकूण 1 वाढवतो. इथे 1 वाढल्यावर इथं 70 होणार आहे. 69 + 1 किती होणार 70. म्हणजे आन्सर येईल अमाऊंटचं 7247.70 राऊंड फिगर मध्ये. आता काय राहिली, आज गणित संपलेलं आहे आपलं. आताशी अमाऊंट निघाली. आता काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आणि आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. आपल्याला काय शोधायला सांगितलंय कंपाऊंड इंटरेस्ट. अमाऊंट काढली म्हणजे आपलं 1.5 मार्काचं काम झालं. अर्ध्या मार्काचं काम अजून बाकी आहे. ऍक्च्युली हे गणित तुम्हाला 3 किंवा 4 मार्काला पण येऊ शकतं, कारण 8वीच्या पुस्तकामध्ये एवढे अवघड गणित नसतात. म्हणजे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. आता इथं अमाऊंट किती होती 7247.70 मायनस 6,000. आता वजाबाकी करताना बघा पॉइंट आलेला, ही संख्या पूर्ण आहे आणि ह्या पूर्णांकात आहे. मांडणी करताना बघा कशी करायची 7247.70 आणि 6,000 इथं काहीच नाही 6,000च्या पुढे. मग पॉइंट देऊन 0 0 द्यायचे. बरेच जण अशी मांडणी करतात, इथंच लिहितात 6,000, जे की चूक आहे. लक्षात मांडणी करताना जर एक संख्या पूर्ण असेल आणि दुसरी अपूर्णांक असेल तर ती अपूर्ण संख्येच्या पुढे 0 0 द्यावा लागतो. 6,000 लिहून घेतले. इथं काहीच नाही म्हणजे आपण 0 0 दिले. सबट्रॅक्शन करतोय लक्षात ठेवायचं. 0 मधून 0 गेला 0, 7 मधून 0 गेला 7, 7 मधून 0 गेला 7, 4 मधून 0 गेला 4, 2 मधून 0 गेला 2 आणि 7 मधून 6 गेले 1. आन्सर आलं कंपाऊंड इंटरेस्ट आला आपला 1,247 रुपीज 70 पैसे. किती आला रुपयामध्ये असते हे, रुपीज बनायचं. रुपीज 1,247.70 पैसा. समजलं सगळ्यांना? हे बघा अवघड याच्यामध्ये काहीच नाही. फॉर्म्युला लिहायचा, किमती घालायच्या, कॅल्क्युलेशन करायचं आणि उत्तर काढायचं. फक्त कॅल्क्युलेशन करण्यासाठीच जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागतो. बाकी अवघड असं कॉम्प्लेक्सिटी वगैरे काही नाहीये. समजलं? भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्टचा वर्ड प्रॉब्लेम बघूयात. एक वर्ड प्रॉब्लेम बघितलं की आपलं कंपाऊंड इंटरेस्ट पूर्ण होऊन जाईल. आशा आहे तुम्हाला सगळा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल. जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शन मध्ये करा. आणि अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील किंवा कोणता टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो तो पण तुम्ही सांगू शकता कमेंट सेक्शन मध्ये. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.